माझं सौभाग्य भाग 67 पुणे. हॅलो अभि, आशू हियर. हाय आशू, बोल ना. झालं का पॅकिंग? हो झालं, पण हे तू, नील आणि प्राजू काय प्लॅन करताय तिला त्रास द्यायला? अरे हो आशू, मधुराला सरप्राईज देऊ. येणार नाही असं सांगू आणि डायरेक्ट घरात जाऊ. हो हो, पण ते कुठे गेले तर? अरे ते कुठे जात आहेत आपल्याला सोडून? ठीक आहे. अविच जरा मुश्किल वाटतंय, त्याला इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून. हो ना, बोलतो आता त्याच्याशी. चल सी यू, भेटू एअरपोर्टवर. आसावरी, झालं का आवरून? हो झालं रे, आणि कामवाल्या मावशीला पण सांगितलंय, स्वयंपाकाचं त्या करतील सगळं. तिला विचार स्वतःचा विमा आहे का म्हणून. आता आपण गेल्यावर मावशी, मम्मा, तुझी आई यांच्या कचाटीत सापडणार आहे ना ती. काही खरं नाहीये तिचं. चुकून मीठ कमी जास्त झालं तर ह्या लिचीला तिच्यावर सोडायला कमी करणार नाही. चुप आशू, काही काय बोलतोयस? स्वतःच्या आई, मावशी आणि सासूबद्दल असं कोणी बोलतं का? साधं जोकही समजत नाही ग तुला. तू ना कधीच तुफान मेल सारखी बनू शकत नाहीस. ती कोणत्याही गोष्टीत जोक शोधायची, मुमेंट एन्जॉय करायची, आणि तू आहेस की घाबरून जातेस कोणी काही बोलेल का म्हणून. जसं तुला वाटतं तशी वागत जा ना. अगं आता आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय. बाहेर जाऊ म्हणलं तरी तू नाही म्हणतेस. माझी पहिलीवाली आसावरी हरवलीये. बिनधास्त, निर्भीड. का घरगुती बनवायचा प्रयत्न करतेय स्वतःला? तुला नाही समजणार आशू. मधुराची सगळ्यांना खूप सवय होती, म्हणजे आता पण आहे. ती गेल्यावर मी तिची जागा घेतेय का असं वाटायला लागलंय मला. आणि समजा माझ्याकडून कोणाचं काही काम नाही झालं किंवा त्यांच्या गरजा मी पूर्ण करू शकले नाही, तर मला रश्मी वहिनी तर समजणार नाहीत ना, असंच वाटत राहतं. मधुरा अजूनही सगळ्यांची तितकीच काळजी घेते. बाबांच्या मेडिसिनचा टाइम मोबाईलमध्ये सेव्ह केलाय. मालिशसाठी स्पेशल पर्सन लावलाय तिने. आई आणि मावशीला काय पाहिजे हे बोलण्या अगोदर त्यांच्या हातात असतं. रोज न चुकता सगळ्यांशी बोलते ती. इव्हन लिचीला पण व्हिडिओ कॉल असतो. मी नाही बनू शकत रे तिच्यासारखी. खूप प्रयत्न करते, पण कमीच पडते. मला कधी जमेल हे सगळं? माझ्यापेक्षा वयाने लहान असून ती जास्त सगळं खूप परफेक्टली करते. आसावरी, तू कम्पेअर करतेस का तिला आणि तुला? किंवा तुझ्या मनात तिच्याविषयी काही इन्सिक्युरिटीज आहेत का? असं असेल तर आत्ताच डोक्यातून काढून टाक. मधुराला झालेला कोणत्याही प्रकारचा त्रास मी सहन करणार नाही. पहिलं आणि शेवटचं सांगतोय. आशू थोडा रूढ पण स्पष्टपणेच तिला सांगतो. नाही आशू, समजून घे मला. मी जळत नाही तिच्यावर, पण मला ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज नाही झेपत आहेत. चुकतेच मी, मग आई बोलतात आणि वाईट वाटतं. मग नकळतपणे मन तुलनात्मक विचार करतं की मधुरा माझ्या जागेवर कसं सगळं बघत होती. तेव्हा तर तिला किती काम असायचं. आसावरी, जोवर तू सगळ्यांना आपलं मानून करणार नाहीस ना, तोवर तुला हे सगळं अवघडच वाटेल. मधुरा कधीच परफेक्ट नव्हती, पण जे करायची आणि करते ते मनापासून असतं. उगाच कर्तव्य आहे पार पाडायची म्हणून नाही करत. तू टेन्शन घेऊन काम करणं आधी बंद कर. ओरडली आई, मावशी तर एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून द्यायचं. अगं मधुराला तर मावशी किती ओरडायची माहितीये? तुला अंदाज पण नाहीये. 5:30ला उठायची ती. घर, हॉस्पिटल, क्लास, कॉलेज, पाहुणे सगळं बघायची. बरं इतकं करून मावशीची बोलणी खायची, पण परत तिच्याकडेच जायची. आणि त्यात विकीचा राग, तरी हसरीच राहायची. तू आधी कशी होतीस ना तशीच वावर. घरात थोडंफार इकडे तिकडे होतच राहतं. आमच्याकडे मुलगी नव्हती, पण मधुरा आल्यापासून मुलींना कसं समजवायचं त्यात आम्ही PhD केलीये. तो तिचे गाल ओढून समजावतो. काय हो आशू. आसावरी, तुला सगळं येतं आणि कोणीच तुझ्यावर नाराज नाही होणार. फक्त जे करशील ते मनापासून कर. तू माझी बेस्ट चॉईस आहेस. हो करेन मी. जे करायला पाहिजे ते तर करतच नाहीयेस. काय? माझ्याकडे लक्षच नाहीये तुझं. मी किती प्रेम करतो तुझ्यावर, पण तू खूपच अनरोमॅन्टिक आहेस. हो का? तुमचा रोमॅन्स कुठेही आणि कधीही सुरू होतो. आपल्याकडे किती मोठी माणसं आहेत, त्याला काय होतंय? मला वाटतंय आता मलाही विकीसारखा वागावं लागेल. ओ नको हा. विकी दादा जितका प्रेमळ आहे तितका स्ट्रिक्ट पण आहे. एकदा ओरडायला लागला की त्याला आवरणं मुश्किल होऊन जातं. मधुराच त्याला सांभाळू शकते फक्त. मग बघ बरं, इतका स्वीट, इनोसंट, क्यूट चॉकलेट बॉय तुझा नवरा असूनही तू मला असं करतेस. किती ती स्वतःची तारीफ ना. आहेस मी तसा. तुफान मेल पण मला स्वीट म्हणायची आणि विक्याला खडूस. ए आसावरी, आज आपण बाहेर जाऊया एका रोमॅन्टिक डेटला, आणि घरी तुझं तू बघ, पण मला बघायचंय की तू कशी मॅनेज करतेस. ठीक आहे. आसावरी थोडी घाबरतच बाबा, मावशी आणि आई जिथे होते तिथे आली. सगळे मुग्धाला खेळवत होते. आई, मला विचारायचं होतं. काय? स्वयंपाक काय करू? तुला जे वाटेल ते बनव. आई, मला आणि ह्यांना बाहेर जेवायला जायचं होतं. जाऊ का? हो जा की.
त्यात विचारायचं काय, बिनधास्तपणे जा आणि एन्जॉय करा. अगं किती दिवस झाले तुम्ही बाहेर गेलाच नाही. पण मग जेवण रश्मी करेल, तू जा. मधुरा असती तर आई आता साडी कोणती घालू, ड्रेस घालू की जीन्स यावर बोलत असली असती. तू पण या घरची सून, मुलगी आहेस. माहितीये मधुरा गेल्याने तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या पडल्यात, पण ह्या सगळ्यात तुमचं नवीन लग्न झालंय हे का विसरतेस? हो ना, आम्हा म्हाताऱ्यांचं टेन्शन घेत जाऊ नकोस. आम्ही सक्षम आहोत. तुमच्या आनंदातच आमचा आनंद. खूप महिन्यांनंतर दोघं बाहेर आले होते. आशू तिला कॅन्डल लाईट डिनरला घेऊन आला होता. आसावरी, काय घेणार? वाईन की रम की अजून काही? वाईन घेऊया. टेन्शन फ्री खूप छान वाटतेस. उगाच स्वतःच्या जीवाला त्रास करून घेत असतेस. मलाही तसंच वाटतंय. आज मावशी आणि आई बोलल्यावर चांगलं वाटलं मला. आसावरी, तुला नाही वाटत का आपण फ्युचर प्लॅनिंग करायला पाहिजे? म्हणजे आशू, आपण तर सेटल आहोत, सेव्हिंग्स आहेत, घर आहे, सगळं तर आहे. मग अजून काही घ्यायचंय का? आशू डोक्यालाच हात मारून घेतो. पण काही बोलून त्याला ही डेट स्पॉइल करायची नव्हती. आसावरी, प्लॅनिंग आपल्या मुलांसाठी म्हणतोय मी. ओह, ती लाजून इकडे तिकडे पाहते. माझ्याकडे बघशील का? म्हणजे आपण आता सेटल आहोत, हॉस्पिटलही नीट चालू आहे, सो काही हरकत नाही आपण चान्स घ्यायला. बोल ना, तुला अजून नसेल हवं बाळ तरी सांग तसं. अहो, मी नाही कधी म्हणलंय का? मला तर खूप आवडतात लहान बाळं. मग तयारीला सुरुवात करावी लागेल ना? इश, काहीही काय. काही नाही केलं तर बाळ कसं होणार पिल्लू? तो मिश्किल पद्धतीने तिला सतावत होता. आसावरी, आपण मैसूरला चाललोय तर हे काम तेव्हाच करू. अहो, कंट्रोल नाही होते. मला माझी कंप्लीट फॅमिली बघायची, जिथे तू, मी, आपलं बाळ आणि मम्मा असेल. त्याला मी माझ्या डॅडचं नाव देणार आहे. मधुरा ठरवेल ना नाव. तुझी आणि तिची तिकडेच भांडणं होतील. आम्ही आधीच यावर डिस्कशन करून झालंय. चिल बेबी. दोघं मस्त जेवण करत, गप्पा मारत क्वालिटी टाइम घालवत होते. इकडे घरी, रश्मी, आम्ही मैसूर आणि कुर्गला जायचा प्लॅन करतोय. तुला यायचंय का? हो नील, का नाही? खूप दिवस झाले आपण कुठेच गेलो नाहीये. तू अजूनही तितकीच सेल्फिश आहेस ना? आपण दोघं हाच विचार करतेस. दोघांशिवाय पुढे काही दिसतच नाही तुला. तसं नव्हतं म्हणायचं नील मला. म्हणजे सगळेच असतील, पण आपल्यालाही वेळ मिळेल ना. जे काही तुझं असेल ते. मधुरा आणि विकी पण आहेत, सो यावेळी तरी तुला वाटलं तर त्यांची माफी नक्की माग. हो, पण मनापासून वाटलं तरच. उगाच मी बोललो म्हणून काही करू नकोस. नील, तुला माझ्यातले बदल नाही करे जाणवत? मी आई बाबांना आपलं मानून सगळं करते, ते नाही का दिसत तुला? हो, मागे मी माफी नाही मागितली कारण त्या दोघांमुळे माझ्या घरच्यांची किती फरफट झाली ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. राग येतो मला त्यांना बघितलं तरी. तिच्याबद्दल वाईटही वाटलं मला. माझ्यामुळे त्यांनाही खूप काही सहन करावं लागलं. पण जे विक्रांत आणि अभिषेकने केलं तेही खूप वाईट होतं नील. अवीच्या केसमुळे प्रणोतीचं कॉलेज बंद झालं. डॅडला नुकसान भरपाई म्हणून कितीतरी पैसे मोजावे लागले. कसं बसं करत तिला यातून बाहेर काढलंय. मॉम डॅड दोघांच्याही नोकऱ्या गेल्या. बाबांना रिटायरमेंटचे काहीच पैसे मिळाले नाही. आहे ते विकून गावाला जावं लागलं. थोडी बहुत आहेत ते प्रणूच्या लग्नाला ठेवले. विक्रांत जे बोलला ते त्याने करून दाखवलं. तुला आधीच बोललो होतो मी रश्मी, विकीला रागात आणू नकोस. आणि अभिला लाईटली घेतलंस तू खूप. विक्रांत वेडा आहे त्याच्या बायकोसाठी. जी वकिली त्याचं पॅशन होतं ती सोडून वेगळ्या वाटेला गेलाय फक्त आणि फक्त तिच्यासाठी. आणि हो, तुला तिथे येऊन मागच्या आठवणी ताज्या करायच्या असतील ना तर नको येऊस. आधीच सांगतोय मी. तुझ्या फालतूच्या आरोपांमुळे किती महिने झाले ते एकटेच राहतायत तिथे. आणि तुला त्याचा काहीच फरक पडलेला मी तरी पाहिला नाहीये आणि पडणारही नाही. तुला या घरात मधुरामुळे स्थान मिळालं याची तरी जाण ठेव. ते तिने तिचा मोठेपणा दाखवायला केलं नील. तिला सुसाईड करायची गरज नव्हती. उगाच सगळ्यांची सिंपथी मिळावी म्हणून केलं. रश्मी बास. मधुराला काही बोललेलं मी सहन करणार नाही. तू नकोच येऊस, तुला माणसांची कदरच नाहीये. मी येणार आहे नील. मला आणि माझ्या मुलीला आमचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. बरं बाई ये, पण तिथे आल्यावर जर काही केलंस ज्यामुळे कोणी हर्ट झालं तर मी घटस्फोट देईन रश्मी. आता मला कोणत्याही प्रकारचे तमाशे नकोय. नील रागातच बेडरूम मधून मुग्धाला घेऊन बाहेर पडतो. मधुराला जर मुग्धाला बघायची इच्छा नसती ना रश्मी तर मी हे कधीच केलं नसतं. नील मनातच विचार करत मुग्धाला बाहेर गार्डनमध्ये फिरवत असतो. तुम्ही किती सहज बोलून गेलात नील. घटस्फोट देईन. तुम्हाला तिचं दुःख दिसतंय, पण आपल्या बायकोला पण त्रास होत असेल हे किंचित सुद्धा जाणवत नाहीये. मी किती एकटी पडलीये या घरात, कोणालाच दिसत नाही का?
आईबाबांचं सगळं बघते मी, घर सांभाळून हॉस्पिटलमध्ये येते, तरी तुम्ही मला नाकर्तीच समजता. मी नाही मागणार माफी, कधीच नाही. त्यांच्यामुळे खूप सहन करावं लागलंय आम्हाला. झाली माझ्याकडून चूक, पण त्याची ही असली शिक्षा. ती जर एकटी पडली असेल तर मीही इथे सगळे असून एकटीच आहे. सगळं असून पण माझ्याजवळ काहीच नाहीये, अगदी स्वतःचा नवरा पण नाही. रश्मी एकटीच आसवं गाळत बडबड करत बसते. अहो, सगळे मधुराकडे जातात. तिच्यासाठी घेतलेला नवीन ड्रेस कुठे आहे? त्या बॅगेत आहे नलिनी. आणि तिला आवडीचे बेसनाचे लाडू बनवलेस का? होय हो, बनवले. आणि तिच्या आवडीचं लोणचं पण पाठवते मी. विकीला काय काहीही चालतं. त्याची बायको खुश असली की अजून काही लागत नाही त्याला. हो मग, अगं प्रेम आहे त्याचं बायकोवर. आणि शेवटी मुलगा कोणाचा आहे? हो का? चांगलं काही काम केलं की तो तुमचा मुलगा. आणि जरा मधुराला किंवा कोणाला रागवलं की नलिनी बघ तुझा विकी कसा वागतो असं म्हणता तुम्ही. ते चालायचंच नलिनी. बरं मी काय म्हणतो, मुग्धाई आता मोठी झालीय. तिला रश्मी आणि नील सांभाळू शकतात. हे लोक आले की काही दिवस आपण बँगलोरला जाऊ. मधुराला तेवढी सोबत होईल. तिचे क्लासेस पण संपलेत ना. तुम्हाला सगळं माहीत असतं. तासन तास गप्पा मारत असता दोघं जण. मग पोरगी आहे माझी, ते कॉलर उडवत आईंना सांगतात. तुला माहितीये, या सगळ्यांनी मिळून तिला सांगितलंय की आम्ही येणार नाही म्हणून, तिला चिडवायला. आणि मधुरा आणि विकी कॅम्पिंगला चाललेत त्याच दिवशी. अगं बाई, मग होऊ दे वडा यांचा. माझ्या मधुराला त्रास देत आहेत ना, राहू दे की घराबाहेरच. आणि मयुरी पण बाहेर गावी आहे. अहो पण असं कसं, लेकरं बाहेर कशी राहतील? मुग्धा तर लहानच आहे अजून. त्यांचं त्यांना बघू देत ना नलिनी. तू मधुराला काय काय द्यायचं ते सामान भरून नीट ठेव बरं. आणि विकीचं बर्थडे गिफ्ट पण टाकलंय का? हो, असं म्हणत आई टेन्शनमध्येच बाहेर येतात. काय तर एक एक उद्योग करतात हे लोक. मधुराला कॉल करून सांगावं लागेल. हॅलो हॅलो आई, बोला ना. मधुरा, तू आणि विकी कुठे चाललायत? आई, आम्ही कॅम्पिंगला चाललोय. का हो, काय झालं? त्या ह्यांचा सगळा प्लॅन तिला सांगतात. ओ, असं आहे तर. बरं, तुम्ही काळजी करू नका, मी करते मॅनेज. तुम्ही आणि बाबा कधी येताय? तुझं आणि बाबांचं आधीच ठरलंय तर. सासूला काहीच विचारत जाऊ नकोस. नुसती सासऱ्याबरोबर गप्पा मारत असतेस. असं नाही हो आई, कालच बाबा आणि मी बोलत होतो ना तेव्हा ठरलं. आपलं जास्त बोलणं नाही झालं ना त्यानंतर. ठीक आहे, काळजी घे. आणि कॅम्पिंगमध्ये आणि ट्रिपमध्ये जपून जरा. हो आई, चल ठेवते, बाय. मला सोडून प्लॅन बनवताय काय? आता अशी मजा घेते ना, परत मला त्रासच देणार नाही. घराबाहेरच ठेवते तुम्हाला. मधुरा पण डोक्यात एक प्लॅन बनवून ठेवते. बच्चा, झालं का आवरून? हो चला, झालं. मस्त 3/4 जीन्स, टी शर्ट, जॅकेट, पाठीवर सॅक अडकवून ती बाहेर येते. अहो, हे ठीक आहे ना? म्हणजे मी पहिल्यांदाच कॅम्पिंगला चाललीय. छान आहे, मी असेन ना सोबत. टेन्शन का घेतेस बच्चा? बरं शोना, बाईकनी जाऊयात. नको, कार घेऊन जाऊयात ना, थोडं दूर आहे ते लोकेशन. बरं ठीक आहे. जॅकेट घेतलंस तुझं? दोघं पण कॅम्पिंग जिथे होते तिथे आले. आज पहिला दिवस होता. तिथे सगळेच ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स होते, जे विकी आधी पण करायचा. त्यामुळे त्याच्यासाठी ते स्पेशल होतं. मधुरा फक्त बघ्याची भूमिका करत होती. आधी कधीच असलं काही तिने बघितलंही नव्हतं. करायचं तर लांबच. तिकडच्या माणसाने म्हणजे ऑर्गनायझरने सगळ्यांना बेसिक रूल्स समजावून सांगितले. आधी रॉक क्लाइम्बिंग करणार होते. शोना, चल ना तू पण. विकी, मला येत नाही, म्हणजे मी कधीच केलंच नाहीये हे. केलं नाही म्हणूनच चल म्हणतोय ना. इट विल गिव्ह यू अन एक्सलंट एक्सपिरियन्स, ट्रस्ट मी. अँड डोंट वरी, आय एम विथ यू. आय टीच यू ईच अँड एव्हरीथिंग. इन्स्ट्रक्टर सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करत होता. सगळ्यांना सेफ्टी इक्विपमेंट्स घालण्यात आले होते. सर्वांनी चढायला सुरुवात केली. जे एक्सपर्ट होते ते पटापट चढत होते, पण काही नवखे होते जे हळूहळू चढत होते. विकी मधुराला समजावत चढत होता. जिम आणि रेग्युलर एक्सरसाइजमुळे तिचा स्टॅमिना बराच इम्प्रूव्ह झाला होता. चढाईच्या ट्रिक समजल्यावर तीही व्यवस्थित चढू लागली. तिला येतंय हे बघून विकी त्याच्या स्पीडने चढायला लागला. खूप दिवसांनी त्यापेक्षा खूप वर्षांनी तो हे करत होता. मधुरा त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याने हे करणं बंदच केलं होतं. आधी तर तोही एकदा दोनदा अडखळला, पण नंतर त्याने चांगलीच ग्रीप घेतली. सगळ्यात आधी तो चढून वर आला. मधुरा ही 6व्या-7व्या नंबरवर आली. थोडी रेस्ट करून नंतर झिप लाइनिंगला गेले. तिला भीती होती, पण नंतर खूप एक्सायटेड झाली होती ती. त्यामुळे सगळ्या गेम्समध्ये भाग घेत होती. आर्चरीही ट्राय केली.
काही केल्या निशाणा लागत नव्हता, म्हणून विकीने मागून येऊन त्याचे हात तिच्या हातावर ठेवले. त्याचे गरम श्वास तिला जाणवत होते. पुढचा गोल विसरून ती फक्त त्यालाच पाहत होती. बच्चा, पुढे बघ. एक डोळा बंद कर आणि यामधून बघत लक्ष भेद. मला नाही, त्या गोलला बघ. मी तुझाच आहे. मला आरामात बघितलं तरी चालेल. तिने लाजून बाजूला बघितलं आणि बाण सोडला. तो बरोबर निशाण्यावर लागला. नाचतच तिने त्याला हक करून गालावर किस केलं. परत आजूबाजूला लोक आहेत म्हणून इकडे तिकडे बघायला लागली. माझी विडाबाई, चला. विकी, एअर बलून मध्ये जायचं? चल. दोघंही तिथे आले. जसजसा बलून वर जात होता ती डोळे बंद करून त्याचा हात घट्ट धरून ठेवत होती. बच्चा, काही होत नाही. खाली बघ, किती सुंदर दिसतंय सगळं. विकी, नको ना. शोना, बघ इकडे. नको, आपण खूप उंचावर आहोत. ठीक आहे, नको बघूस. असं म्हणत त्यांनी तिचा चेहरा हातात धरला आणि तिच्या ओठांवर किस केलं. तिचे डोळे खाडकन उघडले. डोळ्यांची उघडझाप करत ती स्तब्धच झाली. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केलं. विकी, हे काय होतं? डोळे उघड म्हणलं तर उघडले नाहीस ना, म्हणून. बट तू खूप गोड आहेस, नाहीतर नुसतं लिपस्टिकच खावी लागते कधी कधी. विकी, काहीही काय हो. प्रेम आहे माझंही आहे तुमच्यावर, खूप जास्त. बरं, खाली बघ ना. छोटं छोटं दिसतंय ना सगळं. आय लव्ह यू मधुरा. तो तिला मागून हक करत मानेवर किस करत म्हणतो. आय लव्ह यू टू. अहो, कितीही सुधरवलं ना तुला तरी तू दिवसातून 4-5 वेळा ते अहो विकी, अहो, ओ विक्रांत, विकी असं सगळं मिक्सच बोलत असतेस, नाही का? ती बारीक तोंड करून त्याच्याकडे वळून पाहते. पण आवडतं मला हे शोना. तू काहीही म्हणून हाक मार, मला चालेल. दोघंही एअर बलून मधून बाहेर येतात. फ्रेश होऊन मधुरा चहा पीत बसते आणि विकी टेंट बांधत असतो. गेम्समुळे सगळ्यांच्या ओळखी झाल्या होत्या. बार्बेक्यू चालू होतं. गप्पा मारत सगळे जेवणाचा आनंद घेत होते. जेवण झाल्यावर बॉनफायर जवळ सगळे रात्री गोल करून बसले. त्यातल्या एकाजवळ गिटार होती. ती गिटार वाजवत तो गाणं म्हणत होता. सगळे टाळ्या वाजवत त्याला साथ देत होते. मधुराला थंडी वाजत होती म्हणून दोघंही एका शॉलमध्ये बसले होते. तो हातांनी तिचे हात रब करत होता. तुम्हाला गिटार वाजवायला येते? नाही शोना, तुला वाटत असेल तर शिकून घेईन. चालेल, पण रोज गाणं म्हणून दाखवावं लागेल. जशी तुझी मर्जी. थंडी वाढल्यावर सगळे आपापल्या टेंटमध्ये झोपायला गेले. पहिलीच वेळ असल्याने ती थोडी अनकम्फर्टेबल होती. कसं बसं सारखी कूस बदलत मध्यरात्री ती झोपी गेली.